तर स्वामीनारायण मंदिराच्या इथं सांस्कृतिक प्रश्नालयावरती आम्हाला सर्वात पहिले मिळाली ही पासवर लिहिलं आहे बरंच काही. आणि सगळ्यात पहिले एंट्री होते आहे आमची गुफेतून आम्ही एंट्री करणार आहोत. बघूयात सर्वप्रथम काय येतं पुढे. तर हो, छान प्रकारे सजवलेले झाड आणि बघूयात पुढे काय हे आहे. टॉवरच्या मागच्या बाजूला एक्झॅक्ट स्वामीनारायण मंदिराच्या बॅक साईडला. आणि इथं एंट्री थांबवलेली आहे कारण खूप जास्त गर्दी झालेली इथं, त्यामुळे रश थांबलेली आहे. नंबर लागलेले आहेत बऱ्यापैकी. बराच वेळ वाट बघितल्यानंतर आम्हाला आता कुठे पुढे जायला मिळतं आहे. सर्वांनी एक वेळेस विजिट करावं असं हे ठिकाण. इकडे ही झाडांवरची पानं जी आहेत ती प्लास्टिकची आहेत, पण ही सजावट तर फारच प्रकारे बनवलेली आहे. फारच लांब आहे. ह्या बाजूला लाईन तुम्ही जर बघितली तर फारच लांब आहे आणि खूप जास्त गर्दी. इथं महाराजांची कुटिया त्यांनी बनवली. वाव. तर हा जर एरिया तुम्ही नीट बघितला तर हे सर्व झाडं प्लास्टिकचे नाही, थोडे ओरिजिनल आहे. बट पानं आणि फळ त्यावरची, पण ती सजावट आहे ना, त्यामुळे असं वाटतंय की हे एकदम ओरिजिनल. वाव. आणि हा आवाज पाण्यामधून येणारा, ज्यामुळे असं वाटतंय की म्हणजे ओरिजिनल जंगलातली फिलिंग येते. ठिकठिकाणी स्पीकर किड्यांचे आवाज सुद्धा रेकॉर्ड केले, त्यामुळे असं वाटतंय की आम्ही खरोखर जंगलात आलो आहे. फक्त ही गर्दी नसली, एकट्यात जर इथं कोणी आलं ना तर त्याला असं वाटेल की बापरे, ते नाही थांबू शकत. अंधार तर इथं हे स्पीकर लावले तर ओरिजिनल जंगलाची फिलिंग येते. तुम्ही ऐकू शकता हे आवाज बॅकग्राऊंडमध्ये जे चालू आहे. म्युझिक नाही येते, हे ओरिजिनल जंगली ॲटमॉस्फिअर आहे, ज्याचा अनुभव आपण जळगावच्या स्वामीनारायण मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये आपण घेऊ शकतो. वा, जस्ट परफेक्ट म्हटल्यासारखंच आहे. एक एक झाड हे जर बघितली कुटियाचं समजा माझ्या बाजूला, तर तुम्ही बघा किती क्यूट आहे. म्हणजे जळगावमध्ये बहुधा हे सगळं बघतोय, फक्त एकच वाटतं खूपच जबरदस्त. इथं गर्दी खूप असल्यामुळे थोड्या लॉटमध्ये आमच्या मागे तिकडे जर तुम्ही दुसरं बघितली बरीचशी हा इथं बघा वाघ, किती क्यूट वाघ आहे. नाही बनवलंय वाघ लावले नाही, ओरिजिनल सगळे आले. तोडायची मनाई नाही, ती पण फळं खा. फक्त अपचन झालं तर डॉक्टरांपाशी नाही जायचं, घरीच सॉल्व्ह करून घ्यायचं. हे बाई इकडे बघ. हो हो हो, इथं बोलकी वाघ सुद्धा बसवलेत. लुकडा जरी असला तरी खूप जोरात ओरडणारा सिंह इथं आहे. थोड्या वेळात आता तो डरकाळी फोडणार आहे.
दोन मसलडे आता ओ हो 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 इथं आहे गुफा आणि आता एंट्री करणार आहोत आम्ही गुफेमध्ये जाण्यासाठी पण सुद्धा लाईन लागलेली आहे नंबर आहेत एक वेळेस सर्वांनी व्हिजिट करावं 17 तारखेपर्यंत 17 डिसेंबर 2024 पर्यंत इथं एक वेळेस तरी व्हिजिट द्यावं एक वेळेस काय तुम्ही एक वेळेस आले तर पुन्हा पुन्हा या आता पुन्हा आम्ही एका गुफेमध्ये एंट्री करत आहोत हो 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 फिलिंग येते इथं आणि मध्ये हा अंधार आहे तुम्हाला दिसणार नाही बहुधा मध्ये आली आहे आई भवानीची मूर्ती जय माता दी खूप जबरदस्त काही दिवसापूर्वी आम्ही देखते आले होते ना तो नव्हता काय असं वाटायचं ना म्हणजे एवढी रश असली ना की ती थोडंसं फील कमी होऊन जातं पण एकदम आला ना तू एकट्यामध्ये तर असं वाटतं रे बाप रे बाप आम्ही आलो आहोत आता गुफेच्या बाहेर लाईट हो 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 आणि हा बघा स्वर्गच म्हणता येईल याला इथं आहे तलाव पाण्याचा वरती बसले आणि हा पर्वतावरती वेगवेगळी झाडं आणि लाइटिंग सुद्धा तर या मावशीने आम्हाला अडकवलंय थोडा वेळ बट सोडून पण दिलं आणि ह्या परिसराचा आनंद सर्वांनी घ्यायलाच पाहिजे असंच मी सांगेल 17 डिसेंबर 2024 पर्यंत स्वामीनारायण मंदिर जळगाव इथे यायलाच पाहिजे सर्वांना बहुधा माझं जेवढं वय त्यामध्ये जर मी आठवत असेल तर जळगावमध्ये मी इतकं जबरदस्त नाही बघितलं एवढं डेकोरेशन एवढं ॲटमॉस्फिअर प्रत्येकाची काळजी आणि ठिकठिकाणी ह्या अशा मावश्या ज्या सर्वांना शिस्तबद्ध पद्धतीने गाईड करत आहेत की कसं जायचं कुठून यायचं त्या प्रकारे ही बघा गोमाता सो हे काहीतरी नवीन आहे आणि नयनरम्य आणि असं म्हणू शकतो आपण हे सर्व सेवेकरी आहेत सेवेकरी मावशी सॉरी मावशी तर सर्वांना शिस्तीमध्ये चालायसाठी जास्त गडबड न होण्यासाठी हे मावशी काम करतात खूप जबरदस्त नाहीतर लोक निघून आले असते तिथे गेले असते काही बघितलं असतं असे गेले असते चांगलं कधी बघवत नाही जबरदस्त सेवेकरी आहेत छान प्रदर्शन इथं लावलेलं आहे आपल्या ग्रंथाची हे पोथीचे चित्र दिलेलं आहे आणि हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला फार फार फार
मोटरोला आहे मोटरोला आहे तो. बाबा बोल ना. अडीच थांबला उभा रे कोणत्या पडद्याच्या मध्ये घ्यायचं. इथे जर तुम्ही बघितली तर लाईन थांबायचं नाव नाही घेते. फार लांब अशी लाईन आणि खूप देखणा असा देखावा जो आपण बघायलाच पाहिजे. लाईन पण स्टॉप ठेवला असेल ना मध्ये. लाईन पकडा. लाईन सोडून गेल्यावर ते या मावशी ओरडतात ना, कारण बिचारे दिवसभर तेच करत असतात. लोकांना कंट्रोल करून छानशी देवाची मूर्ती आहे आणि हा छानसा सुंदर असा बगीचा आहे. पुन्हा आम्ही या गुफेत जाणार आहोत. वेट करावं हे जे थिएटर आहे इथे नशामुक्तीसाठी काहीतरी लेक्चर आहे. लेक्चर म्हणजे सर्वांच्या भल्यासाठी. जी लोक नशा करतात अशा लोकांसाठी नशा सुद्धा आणि सुदृढ आयुष्य करायला म्हणून तिथं काहीतरी प्रोग्राम आहे. आय थिंक आम्ही गुफेतनं निघाल्यावर तिकडेच जाणार बहुतेक. बघू किती वेळा नंतर आमचा नंबर आम्हाला थांबवणार आहे. आता जस्ट आमचा नंबर लागला आहे आणि आम्ही चाललो हिमालय गुफा प्रवेशद्वार 2. वाव. सो त्या बाजूने आम्ही निघालो होतो आणि या बाजूने पुन्हा या सुंदर परिसराला बाय बाय करत आम्ही चाललो गुफेमध्ये झाली आमची एंट्री. इथं बऱ्यापैकी प्रकाश वगैरे कोणी लावले, लाईट्स वगैरे लावले. लाईट्स वगैरे आहेत त्यामुळे जरा इथं सुद्धा लांडगे ओरडत असतात. आम्ही आलो बाहेर आणि पुन्हा लाईन. तर तुम्ही थोडं लवकर यायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला अशा लाईनचा सामना करावा नाही लागणार. प्रभू का प्रसाद म्हणून अनन्नास लादा डॉलर नाही आमच्याकडे. नशा मुक्तीकडे जात आहोत म्हणजे आम्ही नशेयुक्त मुलं नाही आहोत पण आमचं लेक्चर आहे ते आपण ऐकलंच. ये बीमारी तो सबको लगी है, क्या अमीर क्या गरीब. इस बीमारी से हम सबको बचना है. वैसे परिवार, रिश्तेदार और दोस्तों की बहुत बड़ी जिम्मेदारी. पहले तो गलती ना करें नशा करने की, और अगर गलती हो जाए तो उस गलती को सुधारो. ये एडिक्शन या नशा उतारो के नाम से जाना जाता है क्योंकि सारे मर्द मर गए नशा कर कर. इसलिए ये समझना बहुत जरूरी है कि नशा वो जहर है जो जिस्म को जलाकर राख कर देता है और दिमाग को सुखाकर. हे सर्व नशामुक्तीचं लेक्चर ऐकून बाहेर पडलेली लोक आहेत. कोणी नशा सोडायला तयार नाही पण लेक्चर ऐकायला सर्वजण येतात. आणि पुन्हा तेच वाट. सांस्कृतिक प्रदर्शनासाठी आम्ही आलो आहोत. सॉरी, सांस्कृतिक प्रदर्शन नाही. सो इथं काही डेकोरेशन वगैरे आहे देवाबद्दल. एक मिनटं थांब रे, माल पुढे येऊ दे. इथं देवाबद्दल थोडी माहिती, काही सुंदर असे नयनरम्य देखावे, खूप छान प्रकारे सजावट, काही सजीव देखावे.